माझे नाव तेजस भगवानराव। मी इथे शुभ फूडमध्ये 5 वर्ष झाले एक प्रोडक्शन मॅनेजर म्हणून इथे वर्क करतोय आणि आपण आता प्रोसेस बघतोय की हिंग कसा तयार होतोय। हिंग वॉटर मेकिंग मशीनमध्ये आपण हिंग वॉटर बनवतोय। नंतर पुढे हेच वॉटर हिंग मिक्सिंग मशीनमध्ये आपण प्रॉपर फिरवतोय। 15 ते 20 मिनिटं आपण त्याला मिक्स करतोय एक प्रॉपर। त्याच्यानंतर आपण एक रात्रीपर्यंत आपण त्याला एक सुकण्यासाठी एक वेल देतोय। एक रात्र जो गहू हिंग वॉटरमध्ये जो आपण मिक्स केलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये एक रात्र आपण त्याला सुकायला वेल देतो। त्या वेल सुकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण डिंक टाकल्यानंतर आपण त्याला मिक्स करतोय। आपण जो की आता मगाशी बघितलं की आपण जो डिंक गहू आणि आपण हिंग वॉटर जो मिक्स केलेला होता तो गहू आपण इथे आणलाय। इथनं आणून आपण ह्या चक्कीमध्ये आपण त्याचा पीठ फॉर्ममध्ये आपण तो आपण पुढे बेससाठी आपण यूज करतोय। पावडर जे आहे पावडर याच्यामध्ये ब्रेड्समध्ये फिरून आपण ही जे पावडर आहे ती पावडर फॉर्ममधून आपण या पाईपलाईनद्वारे इथे पावडर येते। पावडर आल्यानंतर हा मेटल डिटेक्टर आहे जो एक मेटल कुठला पार्टिकल जर आपल्याकडे इथे पावडरमध्ये आला तर तो इथे ह्याला हा चिपकतो, ह्याला हे अटॅच होतो। त्यानंतर हा जी फायनल पावडर जे आहे बेस पावडर ही या टाकीमध्ये आपण जमा करतो। आपण जी पावडर जी मगाशी बघितली जे आपण पीठ बघितलं ते गव्हाचं पीठ बघून आपण प्रत्येक क्लायंटनुसार आपण हिंग आपण ह्याच्यामध्ये यूज करतो। प्रत्येक क्लायंटची रेसिपी वेगवेगळ्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये हिंग मिक्स करतो। ज्या पावडरमध्ये हिंग मिक्स करून आपण पुन्हा ग्राइंड करण्यासाठी देतो। जे आपण हिंग मिक्स करून जे ग्राइंड करून जो आपण घेतो त्याच्यामध्ये आपण ग्राइंड केल्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग मिक्सिंगसाठी मशीनमध्ये आपण हा यूज करतो। ह्याचा सरांनी नाव ठेवलं आहे बाहुबली। आम्ही याला म्हणजे बाहुबली बोलतो। तर हिंग मशीनमध्ये आपण याच्यामध्ये 3 ब्रेड्स आहेत ते प्रॉपर एकदम मिक्स करतं। जो आपण हिंग जो आपण आहे गहू ते सगळं आपण जे मिक्स केलेलं असतं ते ग्राइंड करून पुन्हा याच्यामध्ये टाकतो। याच्यामध्ये टाकल्यानंतर ते प्रॉपर मिक्स करतं। मिक्स केल्यानंतर जे आपण जे फायनल मिक्स होऊन येते तिथे आपण ट्रेमध्ये आपण शिफ्ट करतो। शिफ्ट केल्यानंतर ही पावडर आपण एका रात्रीसाठी थंड करण्यासाठी वेल देतो। आपण एका रात्रीसाठी जे थंड करण्यासाठी जे पावडर ठेवतो ही आपण व्हॅब्रो शिफ्टरमध्ये आपण शिफ्ट करतो। जे की हे वर्क करतं की ह्याच्यामध्ये चालन आहे ते चालन मारतो। कुठला पार्टिकल चाला असेल किंवा ह्याच्यामध्ये जो पावडर फॉर्मचा थोडंसं एक्स्ट्राचा पार्ट असेल तो बाहेर काढतो। जो मोठावाला जो पार्टिकल असेल जो चालणीचा जो बाहेरचा मटेरियल जो आउट ऑफ हे असेल तर हा इकडे येतो आणि ही फायनल पावडर ही आपण या टंकीमध्ये जमा करतो। ही आपली फायनल पावडर। ही फायनल पावडर आपण ही रेडी करून ह्याच्यावर आपण हे पॅक करून आपण लाईनला देतो। ह्याच्यामध्ये जो एखादा दाणा आला किंवा दगड आला किंवा कुठला पार्टिकल्स आला तर तो ह्याच्यामध्ये चालणीद्वारे आपण इकडे ह्या साईडला बाहेर काढतो आणि ही फायनल पावडर त्या साईडने येते। ते आपली हिंग बनवायची प्रोसेस आपली कंप्लीट होते। आता आपण जाऊयात पॅकिंगमध्ये। आता आपण जी फायनल प्रोडक्ट जो झाला आहे आपला हिंगाचा तो आपला हिंग आता आपण पॅकेजिंग मटेरियलमध्ये आलेलो आहे। आता पॅकिंग कशी होते ते आपण बघणार आहोत। आता आपण जी फायनल पावडर जी हिंगाची झालेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये आपण आणतोय कन्व्हेयर स्क्रूमध्ये। स्क्रू कन्व्हेयर ह्याच्यामध्ये आपण फिल करतोय। ह्याच्यामध्ये फिल केल्यानंतर हे बंद करून आपण लाईन चालू करतोय। लाईन चालू करण्याच्या आधी आपण हे बॉटल्स राऊंड शेपमध्ये एक बॉटल्स आपण पुढे करतोय। बॉटल्स ठेवल्यानंतर ते एक करणं पुढे कन्व्हेयर बेल्टवर एक
पुढे पुढे येतात। ही आता आपण मशीन बघतोय तो ॲग्रो मशीन आहे, त्याच्यामध्ये 2 हे आहे, हा ॲग्रो 1 आणि हा 2 असे आपण 2 बघतोय। ह्याच्यामध्ये बॉटल्स फिल होत आहेत। जे की आपण 50 ग्रामचं बघतोय आणि हा एक कन्फॉर्मेशन वेट करतोय 50 ग्राम्स वेट करून कन्व्हेयर बेल्टवर देतोय। पुढे आपण बघतोय हा मेटल डिटेक्टर आहे, कुठला जर मेटल पार्टिकल्स आला तर हा पुश करून बाहेर काढतोय, जो की मेटल डिटेक्टर आपण या मशीनचं नाव आहे। हा जर कुठला मेटल पार्टिकल्स आला तर डिटेक्ट होऊन बॉटल्स बाहेर पुश करतोय। बॉटल 50 ग्रामची बॉटल इथे वेट करून जी फिल होऊन बॉटल आली आहे त्याला आपण फॉईल करतो। फॉईल करून हा मुलगा पुढे चेक करतो, फॉइलिंग व्यवस्थित बसली की नाही बसते ते हे चेक करतो। जी की बॉटल आपण फॉईल करून चेक होऊन जे आले फॉईल जे लावले त्याला आपण इथे कॅपिंग मशीनवर कॅपिंग करतोय। बॉटलचं कॅपिंगचं इथे प्रोसेस होते। आपण ज्या बॉटलला कॅपिंगचं झालं की आपण पुढे प्रिंटिंग मशीनवर प्रिंट करतोय। जी प्रिंटिंग झालेली जी बॉटल्स आहे ती आपण पुढे लेबलसाठी आपण पुढे देतोय, एका ट्रेमध्ये आपण शिफ्ट करतोय। जी आपण फॉईल करून कॅपिंग करून जी प्रिंट करून जी आलेली बॉटल आहे ती आपण लेबलसाठी आपण इथे ठेवतो। हे 4 ग्राम पॅकिंग चालू आहे। 4 ग्राम पॅकिंगमध्ये आपण वरनं शिंग टाकतोय, लेबल टाकतोय। ते हाताने एका ट्रेमध्ये एक लेबल शिफ्ट करतायत। एका ट्रेमध्ये आपण लेबल शिफ्ट करून पुढे आपण हिटिंगला या कन्व्हेयर बेल्टमधनं आपण एका टेम्परेचरमधनं आपण हीट करतो। हिटिंग केल्यानंतर आपण पुढे हे आपण एका पाऊचमध्ये 10 पीसेस ठेवून त्याला आपण शिंग करतोय। एका हे आपण 10-10चे पाऊच बनवतोय। एका पाऊचमध्ये 10 बॉटल्स असे आपण एका कार्टनमध्ये भरून पुढे आपण डिस्पॅचसाठी रेडी करतोय। नमस्कार, आता आपण आहोत स्पायसेस अँड सिझनिंगच्या पॅकेजिंग एरियामध्ये। हा आमचा बेसिकली पॅकेजिंग एरिया आहे। हे जे तुम्ही मशीन आता बघताय ते ऑगर मशीन आहे। हे ऑटो प्ले आपलं काम करतो, मॅन्युअली आपल्याकडे वर्क केलं जातं। आपल्याकडे इथे जे काही रॉ मटेरियल रोस्टिंग करून ग्राइंड केले जातात ॲज अ पावडर फॉर्ममध्ये, ते इथे पॅकेजिंग केले जातात। या मशीनमध्ये तुम्हाला किती पॅकेजिंग झाले त्यांचा काउंट प्लस त्याचे ग्रॅमेजेस वगैरे सेट असतात। ॲज अ क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी आपण इथे वेट मशीनसुद्धा ठेवलेली आहे की वेट प्रॉपरली होते की नाही बघून पुढे जातं। इथे बँड सीलर म्हणून मशीन आहे जे ते पॅकेट्स प्रॉपर सील केले जातात इथे। आणि हे जे आता तुम्ही पुढे मशीन बघताय आपल्याला अटॅचच दिसेल, हे डास मेटल डिटेक्टर म्हणून मशीन आहे। याच्यामधून आपले जे काही फिनिश गुड पाउच असतील किंवा पॅकेजिंग मटेरियल आहे हे इथून पास केलं जातं।
त्याच्या पाठीमागचं रिझन हेच आहे की त्याच्या आतमध्ये असलेले कोणतेही मेटल पार्टिकल किंवा क्रॉस कंटॅमिनेशन होणारे जे काही वस्तू असतात ते या मशीनमध्ये आपल्याला फाइंड आउट होतात. जर एखाद्या प्रोडक्टमध्ये काही मेटल पार्टिकल आपल्याला आढळलास तर तो इथेच बीप होऊन इथे बंद होतं मशीन. तेव्हा आपल्याला समजतं की प्रोडक्टमध्ये, आपल्या फिनिश गुड प्रोडक्टमध्ये मेटल पार्टिकल फाइंड आउट झालेले आहेत किंवा नाही. आता तुम्ही जो हा सेटअप बघताय ही आमची लॅब आहे. इथे आमच्याकडे लॅबोरेटरी म्हणजे केमिकल टेस्टिंग केली जाते, रॉ मटेरियल, फिनिश गुड वगैरे, इवन तो पॅकेजिंग मटेरियलची सुद्धा. तर तुम्हाला आमचे जे क्वालिटी एक्झिक्युटिव्ह आहेत त्या तुम्हाला अजून व्यवस्थित माहिती देऊ शकतात. प्लीज श्रुती मॅम. आपल्याकडे कोणत्या कोणत्या टाईपची टेस्टिंग केली जाते, कशा पद्धतीने केली जाते आणि का करतो याची थोडीशी माहिती द्याल का? आपण इथे रॉ मटेरियल आणि फिनिश गुड्स आपण चेक करतो. त्याच्यामध्ये प्युअरिंग आहे आणि बाकी पावडर फॉर्ममध्ये जे मसाले आहेत त्याचा आपण ॲनालिसिस करतो. प्युअरिंगचं ॲनालिसिस आपण यासाठी करतो की मटेरियल किती प्युअर आहे, म्हणजे आपल्याकडे जे मटेरियल आले ते हाय क्वालिटीचं आहे की लो क्वालिटीचं आहे, त्याच्यावरती आपलं प्रोडक्ट डिपेंड करतं की कसं तयार होणार आहे. याच्यामध्ये आपण व्होलाटाईल ऑइल चेक करतो. त्याच्याने कळतं की मटेरियल किती स्ट्रॉंग आपल्याला स्मेल देणार आहे किंवा चव देणार आहे. आपण इथे मॉइश्चर पण चेक करतो. मॉइश्चरमुळे कळतं की आपला प्रोडक्टमध्ये किती मॉइश्चर आहे, किती शेल्फ लाईफ देणार आहे, प्रोडक्ट आपला टिकणार आहे की नाही टिकणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे अल्कोहोल एक्स्ट्रॅक्ट चेक करतो, जो आपल्याला सांगतो की प्रोडक्टमध्ये किती ॲक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत जे आपलं मटेरियल ठरवतील, त्याची क्वालिटी ठरवेल. त्याच्यानंतर इकडे आपण ॲसिड, इन्सोल्युबल ॲश आणि टोटल ॲश चेक करतो, ज्याच्यामुळे आपल्याला मटेरियलमध्ये किती इनऑर्गॅनिक मॅटर, एक्स्ट्रानियस मॅटर किंवा इन्सॉल्युबल मॅटर आहे, म्हणजे त्याची अडल्ट्रेशन कळतं आपल्याला. अशा आपण 6-7 टेस्ट करतो. माझं नाव मंजू राजे आहे. हे शिव फूड इंडस्ट्रील आहे, J7 आहे सर. हे याच्यात स्पायसेस, हिंग सगळं इथे बनतं, तयार होतं. त्याच्याबद्दल मी पहिलं तर एक मशीन आहे माझं, हे हीटर मशीन आहे सर. 200 किलो याचा हीट होतो, म्हणजे जिरा, धने तुम्ही काय पण याच्यात पहिलं तर गरम करू शकतो, हीट करू शकतो आपण. हीटर मशीन आहे. त्याच्यानंतर इथे पहिलं हीट होतो, हिटिंग होऊन मग पहिलं नंतर मग ग्राइंडिंग रूममध्ये जायचं आहे. आता आपण ग्राइंडिंग रूममध्ये आहे. आता तिथे जे रोस्टेड झालेलं आहे ते ग्राइंडिंग रूममध्ये आलेलं आहे. हे तिथून हे आणलेलं आहे धनिया. त्याच्यानंतर हे आता आपण इथे तिथे आणलेलं आहे. आता आपण मशीनमध्ये टाकतो आहे. धनिया पावडर आपण इथे टाकलेलं आहे. मग इथून ग्राइंड होऊन इथे येईल. मग इथे पूर्ण ग्राइंड होऊन असं येतं, याच्यातून डायरेक्ट बारीक होऊन याच्यातून येईल. मग इथे येऊन एक मेटल डिटेक्ट आहे. इथे काही असेल पार्टिकल छोटं मोठं काही बारीक असेल तर याच्यात डिटेक्ट होतो. त्याच्यानंतर इथे पास होऊन इथे पावडर होतो सर. सुपरवायझर आहे. हां इथेच आहे. तू चालन मशीन चालू करते. जे आपण तिथे धना पावडर बारीक केलेलं हे इथे आणलेलं आहे.
आणि हे धना पावडर आहे. त्याच्यानंतर आता इथे हे विप्रो मशीन आहे. हे चालन मारलं जातं इथे धनिया पावडर सर. हे इथे टाकलेलं आहे धना पावडर. त्याच्यानंतर इथे बारीक होऊन धना पावडर इथे चालून मारून इथे चाळण मारलेलं पावडर येतं आणि जे काय कोर्स राहतं जाडं वगैरे तर ते याच्यात येतं.